नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. तर तुम्ही प्रत्येक शिक्षक तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळा पेपर कंपल्सरीचा 4 सेमला शिकवत आहे. तर त्याच्यासाठी माझ्याकडे जो समावेश शिक्षण आहे त्याचा सिलेबस बऱ्यापैकी आपण कव्हर केलेला आहे. अंतिम 4थं मॉड्यूल आहे, तो भाग राहिलेला आहे. पण आजच्या लेक्चरमध्ये ऑप्शनल पेपर पर्यावरण शिक्षण. तर हा पर्यावरण शिक्षण हा ऑप्शनल पेपर आपण सर्व बी एड प्रशिक्षणार्थींसाठी एकच ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये गायडन्स काउन्सिलिंग असेल किंवा मानवी हक्क असे वेगवेगळे पेपर होते, पण पर्यावरण शिक्षण पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच निवडण्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या पेपरचा सिलेबस किंवा अभ्यासक्रम हा अतिशय सोपा आहे आणि ह्या समस्या किंवा याच्याशी दैनंदिन जीवनात आपण अनुभवत असलेल्या गोष्टीच यामध्ये समावेशित केलेल्या आहेत. तर त्याच्या अनुषंगानं तुम्हाला या पेपरमध्ये मार्क्स चांगले पडतील आणि तुमचा स्कोरिंग चांगला होईल या अनुषंगानं पर्यावरण शिक्षण हा पेपर या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. तर हा पेपर या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाकडे एक एक मॉड्यूल या ठिकाणी दिलेला आहे. तर माझ्याकडं मॉड्यूल क्रमांक 3 आलेला आहे, प्रदूषण. तर मानवी आरोग्यावर किंवा पर्यावरण विषयक समस्या आणि त्याच्या अंमलबजावणी असं आपल्या युनिटचं नाव आहे. आणि त्या युनिटमध्ये एमध्ये पर्यावरणाशी संबंधित समस्येमध्ये हवा प्रदूषण किंवा त्यालाच आपण वायू प्रदूषण म्हणतो, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि किरणोत्सारी प्रदूषण या प्रदूषणाच्या अर्थ, व्याख्या, त्याची कारणं, प्रदूषण निर्माण करणारे घटक आणि त्याचे परिणाम काय होतात आणि त्यासाठी शिक्षक म्हणून आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर या ठिकाणी अजिबात गोंधळून जायचं नाही आहे. जो ऑप्शनल पेपर आहे पर्यावरण शिक्षण हा पेपर प्रत्येक शिक्षक एक एक मॉड्यूल शिकवणार आहे. तर त्याच्याशी रिलेटेड समावेशी शिक्षणाचा या लेक्चरमध्ये काही एक संबंध नाही. या ठिकाणी लक्षात घ्या की पर्यावरण शिक्षण हा जो पेपर आहे त्या पेपरमधला युनिट क्रमांक 3 माझ्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा विचार करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषण कशाला म्हणायचं आपल्याला माहिती आहे. प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही वेगवेगळ्या इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत. त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्याशी संबंधित माहिती आहेत. आता हे ऑनलाईन लेक्चर आहे, एकमार्गी आहे, मी फक्त सांगणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात. पण हे जर आपण लाईव्ह घेतलं असतं तर त्याच्याशी त्या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला विचारता आले असते आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं हे तुम्हाला नवीन वाटलं नसतं. पण तरीसुद्धा हा भाग अजिबात नवीन नाही आहे. प्रदूषण किंवा पर्यावरणीय समस्या कोणत्या आहेत आणि त्याचा मानवी जीवनावर कोणता परिणाम होतो आहे या ठिकाणी या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी प्रदूषणाची समस्या आहे ती आहे हवा प्रदूषण. पण तत्पूर्वी प्रदूषण कशाला म्हणायचं त्याचा आपण विचार करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये पाण्यात, हवेत किंवा अन्नामध्ये सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण असं म्हणायचं. म्हणजे जे आपलं एन्व्हायरमेंट आहे, आपलं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये, पाण्यामध्ये किंवा आपण खातो त्या अन्नामध्ये जे हानिकारक घटक मिसळतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या रोगांना किंवा वेगवेगळ्या आजारांना बळी पडावं लागतं. तर अशा क्रियेलाच काय म्हणायचं, प्रदूषण असं म्हणायचे. तर त्या प्रदूषणाचे प्रकार कोणकोणते आहेत. तर वायू प्रदूषण त्यालाच आपण हवा प्रदूषण म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे ध्वनी प्रदूषण, तिसरं आहे किरणोत्सारी प्रदूषण, चौथं मृदा प्रदूषण आणि पाचवं घनकचरा प्रदूषण. असे प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आजच्या तासाला आपण या ठिकाणी वायू प्रदूषण किंवा हवा प्रदूषण अभ्यासणार आहोत. तर हवा प्रदूषण कशाला म्हणायचं, तर वायू किंवा कण किंवा जैविक रेणूंचा समावेश असलेले जे पदार्थ आहेत, ते जे पदार्थ हानिकारक आहेत किंवा अत्याधिक प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणामध्ये काय करतात, प्रवेश केला जातो, मानवी जीवनाला धोका निर्माण होतो. म्हणजे हवेच्या मार्फत जे हानिकारक घटक आहेत ते वातावरणात मिसळण्याच्या क्रियेला काय म्हणायचे, हवा प्रदूषण असं म्हणायचे. की ज्या प्रदूषण होण्याचं महत्त्वाचं कारण की वेगवेगळ्या रोगांना आपल्याला बळी पडावं लागतं, वेगवेगळ्या ॲलर्जी त्या ठिकाणी उत्पन्न होतात. पुन्हा एकदा बघा की हवा प्रदूषण असं कशाला म्हणायचं आहे, तर वातावरणामध्ये हवेतील वायू, कण किंवा हानिकारक पदार्थ वातावरणामध्ये मिसळल्यानं वेगवेगळ्या रोगांना किंवा आजारांना बळी पडावं लागतं, त्या क्रियेला म्हणायचं हवा प्रदूषण. किंवा हवा प्रदूषणाचे आणखीन एक डेफिनेशन आपल्याला अशी सांगता येईल की वातावरणामध्ये किंवा वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा अविभाज्य घटक असलेले प्राणी आहेत, वनस्पती आहेत, जीवजंतू आहेत, यांना हानिकारक असलेले घटक हवेमध्ये मिसळण्याच्या क्रियेलाच काय म्हणायचं, हवा प्रदूषण असं म्हणायचं. म्हणजे मानवी जीव आहे किंवा जीवजंतू आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, यांच्या जीविताला धोका निर्माण करणारे हानिकारक घटक हवेमध्ये मिसळण्याच्या क्रियेलाच काय म्हणायचे, हवा प्रदूषण असं म्हणायचे.
तर हवा प्रदूषण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या हवेच्या मार्फत होणारं प्रदूषण आहे, की जेणेकरून वेगवेगळे वायू आहेत, जसं O2. आता बघतोय आपण ऑक्सिजन. आपण खरं महत्त्व आज आपल्याला कळलंय की एक श्वास काय असतो. आपण कोरोनाच्या काळामध्ये आजही आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन असणारे बेड उपलब्ध होत नाहीत. मग हे ऑक्सिजन किंवा शुद्ध हवा आपल्याला मिळते. अशा ह्या शुद्ध हवेमध्ये हवेचं प्रदूषण करण्याला कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात? तर पहिला प्रदूषक आहे याच्यामधलं सल्फर डायऑक्साईड, त्यालाच आपण S2O म्हणतो. मग कोळशाच्या खाणी असतील किंवा त्या ठिकाणी रॉकेल आहे, कोळसा आहे किंवा रॉकेल आहे, हे जळल्यानंतर त्याच्यातून SO2 बाहेर पडतो आणि तो हवेमध्ये काय करतो? प्रदूषण निर्माण करतो. जे प्रदूषण त्या ठिकाणी प्राणी, वनस्पती आणि मानवी जीवनाला धोका निर्माण करतात. आणि सगळ्यात बघा की पाऊस पडण्याच्या पिरियडमध्ये जर या ठिकाणी SO2 जर वातावरणामध्ये मिसळला तर त्या ठिकाणी पाण्याच्या मार्फत त्या ठिकाणी तो पूर्ण वातावरणामध्ये किंवा पूर्ण सजीव सृष्टीमध्ये मिक्स होतो आणि S2O पाण्यात मिसळल्यानंतर आम्ल तयार होतं आणि त्यापासून पडणारा पाऊस हा आम्लारी पाऊस असं त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा आम्लधर्मी पाऊस असं म्हटलं जातं, ज्याच्यामुळं त्या ठिकाणी वनस्पती आहेत त्यांची पानगळती होणं किंवा वनस्पती त्या ठिकाणी नष्ट होणं किंवा वनस्पतींवर रोग पडणं किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावलेली पिकं आहेत त्याच्यावर रोग पडणं किंवा ती पिकं अगदी आपल्या हाताशी न येणं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी आम्लधर्मी पाऊस पडल्यानंतर निर्माण होतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषक आहे की सल्फर डायऑक्साईडमुळं हवेमध्ये प्रदूषण होतं. त्यानंतर दुसरं आहे नायट्रोजन ऑक्साईड, त्यालाच NO किंवा NO2 असं म्हणतात. तर अतिउच्च तापमान, मग अतिउच्च तापमान म्हणजेच कोणतं? तर 1000 अंश सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तर आता आपल्याला माहिती आहे की आपण ज्या गाड्या वापरतो त्या गाड्यांचं तापमान हे 1000 अंशापेक्षा जास्त गेलेलं असतं आणि त्याच्यामधून हा NO किंवा NO2 बाहेर फेकला जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. म्हणजेच नायट्रोजन ऑक्साईडसुद्धा हवेचं प्रदूषण करतो. म्हणजे पहिलं आपण बघितलं की सल्फर डायऑक्साईड, दुसरं नायट्रोजन ऑक्साईड आणि तिसरं कार्बन मोनॉक्साईड CO. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला वीटभट्ट्या आहेत. तुम्ही ज्या ज्या भागात राहता त्या भागामध्ये कुठंतरी एखादी तुम्हाला वीटभट्टी पाहायला मिळते. तर त्या वीटभट्टीमध्ये वीट चांगली भाजण्यासाठी टायर त्या ठिकाणी मध्ये मध्ये घातलेले असतात किंवा रॉकेलचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो. म्हणजे वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी वापरल्या जातात. मग अशा ज्या वीटभट्ट्या आहेत किंवा वीज निर्मिती करणारे छोटे मोठे कारखाने आहेत किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे आपण वाहनांची इंजिनं वापरतो ती इंजिनं, तर या सगळ्यांमधून CO बाहेर पडतो आणि त्या ठिकाणी हवेचं आपल्या प्रदूषण करण्याची त्या ठिकाणी प्रदूषणाला कारणीभूत ठरत असतं. म्हणजेच सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा CO कार्बन मोनॉक्साईड हे हवेचं प्रदूषण करण्याला महत्त्वाचे कारणीभूत ठरत असतात. तर सल्फर डायऑक्साईड कुठून कसा त्या ठिकाणी हवेमध्ये मिसळतो ते पाहिलं. त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड त्या ठिकाणी कसा हवेमध्ये मिक्स होतो आणि कार्बन मोनॉक्साईड. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की हवेचं हे प्रदूषण होतं ह्याला कारणं कोणकोणती आहेत. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे की जीवाश्म इंधनावर चालणारे पॉवर प्लॅन्ट्स. आता जीवाश्म इंधनावर चालणारे पॉवर प्लॅन्ट आहेत, तर त्या पॉवर प्लॅन्टमध्ये औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र असेल किंवा ऊर्जा प्रकल्प आहे की ज्या ठिकाणी लाईट तयार होते. तर अशा प्रोजेक्टमधून हे अशा प्रकारचे भयानक वायू हवेमध्ये सोडले जातात किंवा त्यांची आउटलेट हा हवेमध्ये असतो आणि शहराच्या लगतच असे जर ऊर्जा निर्मितीचे केंद्र असतील किंवा औष्णिक प्रकल्प असतील तर निश्चितच त्या ठिकाणी राहणाऱ्या शहरी लोकवस्तीला त्याची हानी पोचू शकते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे की वेगवेगळे असे पॉवर प्लांट्स आहेत त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. दुसरं, आपल्याला माहिती आहे वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आज आपण बघितलं की मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस गावामध्ये एका व्यक्तीने सायकल आणली होती, तर ती सायकल पाहण्यासाठी लोकांनी अक्षरशः त्या ठिकाणी गर्दी केली होती. म्हणजे इतकं तुरळक प्रमाण होतं की गावातल्या एखाद्या व्यक्तीकडेच 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असायची. आज जर आपण बघितलं तर असं एकही घर नाही किंवा असा अपवादात्मक लोक जर सोडली तर असं नोकरी करणारी किंवा मोलमजुरी करणारे असं एकही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीकडे वाहन नाही आहे.
अगदी विचार केला तर अगदी एका घरामध्ये जर 4 व्यक्ती असतील तर प्रत्येकाच्या 4 टू व्हीलर अधिक एखादी 1 किंवा 2 फोर व्हीलर आहेत. मग ह्यामुळं काय झालंय मुलांनो, की ह्या वाहनांच्या संख्येमध्ये काय झाली, प्रचंड वाढ झाली आणि प्रत्येकजण त्या वाहनांचा काय करायला लागलाय, वैयक्तिक कामासाठी वापर करायला लागलेला आहे. त्याच्यामुळं त्या वाहनांमधून कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू बाहेर फेकले जातात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या वाहनांची वारंवार तपासणी केली जात नाही किंवा त्या वाहनांचं त्या ठिकाणी इंजिन खराब आहे किंवा त्या ठिकाणी वाहनांमधून बाहेर फेकला जाणारा जो धूर आहे त्याच्याशी रिलेटेडच्या संबंधित प्रक्रिया आहेत त्या वाहनांच्या दुरुस्तीमार्फत करायला पाहिजेत, त्या ठिकाणी केल्या जात नाहीत. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण आहे की वाढती वाहनांच्या संख्येमुळे सुद्धा त्या ठिकाणी वायूचं किंवा हवेचं प्रदूषण होतंय. त्यानंतर शेती. आता आपण बघतोय की आपण जे आत्तापर्यंत खाल्लेली फळं आणि आत्ता आपण खातोय ती फळं, अगदी मागच्या एक 10 वर्षापूर्वीची फळं बघा आणि आत्ताची फळं बघा, अगदी तुम्हाला प्रत्येक फळामध्ये त्या ठिकाणी संकरितपणा आलाय की बरीचशी फळं अशी होती की जी आपल्याला मिळत नव्हती. आता बघा आंब्याचा सीझन आहे. आंबा हा साधारण आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या 4-5 महिन्यातच खायला मिळतो आणि जास्तीत जास्त तो बाजारात मार्केटमध्ये येतो मार्च नंतर. हा आंबा जर तुम्ही बघितलं तर अगदी कधीही अवेलेबल व्हायला लागला. ह्याला कारण काय, तर त्या ठिकाणी त्या आंब्यावर कोणत्याही वातावरणामध्ये येणारा, त्या ठिकाणी यायला पाहिजे अशी केमिकल्स किंवा अशी रसायनं किंवा अशी खतं वापरून त्या ठिकाणी ते पीक आणलं जाते. नारळ बघा की 2 वर्षांमध्ये आपल्या नारळ येतोय. म्हणजेच विदाऊट केमिकलची जी फळं आहेत किंवा विदाऊट केमिकलची जी शेती आहे ती शेती करण्यापेक्षा जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन जास्तीत जास्त पैसा मिळवण्याकडं शेतकरी वर्गाचा कल दिसून येतो. ह्या ठिकाणी शेतकरी वर्ग त्या ठिकाणी स्वतःच्या उत्पन्नासाठी त्या गोष्टी करत आहे, पण हे करत असताना त्या ठिकाणी जी खतं रसायनं वापरली जातात त्या खतांचा रसायनांचा काही अंश त्या तयार झालेल्या वस्तूंमध्ये उतरला जातोय आणि त्या ठिकाणी ते खाल्ल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होतो. म्हणजेच शेतीमध्ये अतिरिक्त खतांचा वापर, रसायनांचा वापर केल्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी हवेचं त्या ठिकाणी प्रदूषण होतंय. शेतीवर त्या ठिकाणी औषध फवारणी करत असताना तेच औषधं काय होतात, तीच केमिकल्स वातावरणामध्ये मिक्स होऊन जवळपास असणाऱ्या लोकांपर्यंत किंवा त्या ठिकाणी त्या शेतीशी संबंधित जी पिकं आहेत त्याच्यावर सकारात्मक परिणाम करत असले तरी मानवी वस्तीवर त्याचा काय होतोय, निगेटिव्ह परिणाम होतोय आणि वेगवेगळ्या आजाराला आपल्याला बळी पडावं लागतंय. तर तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजेच आधुनिक पद्धतीने केली जाणाऱ्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर. त्याच्यानंतर उत्पादन उद्योग. आपल्याला माहिती आहे पेट्रोलियम सारखे उद्योग आहेत की पेट्रोल मिळवण्यासाठी त्या ठिकाणी खाणीच्या खाणी त्या ठिकाणी खणल्या जात आहेत आणि ते खणत असताना त्याच्यासाठी वापरणारी जी यंत्र आहेत ते यंत्रातून त्या ठिकाणी किंवा ती प्रक्रिया करत असताना वेगवेगळे वायू बाहेर फेकले जात आहेत, जे वायू आपल्या वातावरणाला काय करतात, हानी पोचवत आहेत. म्हणजेच उत्पादन करणाऱ्या वायूच्या मार्फत सुद्धा काय होतंय, हवा प्रदूषण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं खाणकाम. आता खाणकाम वेगवेगळ्या वस्तूंसाठी किंवा वेगवेगळ्या खनिज पदार्थांसाठी खाणकाम प्रसिद्ध आहे आणि मग हे खाणकाम करत असताना त्या ठिकाणी खाणीतून वेगवेगळे इंधनं काढली जात आहेत किंवा खाणीतून त्या ठिकाणी वेगवेगळे धातू काढले जात आहेत. तर हे सगळं काढत असताना त्यातून प्रक्रिया होत असताना त्या ठिकाणी केमिकल किंवा त्या ठिकाणी वायू बाहेर फेकले जात आहेत, जे वायू त्या ठिकाणी वातावरणाला काय आहेत, हानिकारक आहेत आणि ह्याच्यामुळे सुद्धा काय होते, हवा प्रदूषण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जंगली आगी. आपल्याला माहिती आहे की जी जंगलं आहेत त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जंगलातल्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींच्या फांद्या एकमेकावर घर्षण करून त्या ठिकाणी आगी लागण्याचं प्रमाण जास्त आहे आणि आग लागल्यानंतर त्या आगीतून बाहेर पडणारे वेगवेगळे जे वायू आहेत त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी हानी होऊन त्या ठिकाणी वेगवेगळे प्रदूषक बाहेर फेकली जात आहेत, वेगवेगळे वायू बाहेर फेकले जात आहेत जे आपल्या आरोग्याला हानिकारक आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं भूकंपासारखे उद्रेक आहेत किंवा ज्वालामुखी उद्रेक आहे. तर ज्वालामुखी उद्रेकातून सुद्धा ज्वालामुखी उद्रेक त्या ठिकाणी ज्या वेळेस होतो त्यावेळेस त्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये ज्वालामुखी उद्रेकातून वेगवेगळे वायू या वातावरणामध्ये फेकले जातात आणि या वातावरणामध्ये ते मिक्स झाल्यानंतर व्यक्तीच्या जीविताला त्याचा काय होतो, मोठा धोका निर्माण होतो. तर अशी ही कारणं आपण या ठिकाणी बघितले. सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिल्यांदा प्रदूषण म्हणजे काय, त्यानंतर प्रदूषणाचे प्रकार. प्रदूषणाचा पहिला प्रकार आपण बघतोय हवा प्रदूषण.
प्रदूषण करण्याला कोणती कारणीभूत आहेत, प्रदूषकं कोणती आहेत, तर त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर प्रदूषणाची कारणं आपण बघितली. पहिल्यामध्ये जीवाश्म इंधनावर चालणारे त्या ठिकाणी पॉवर प्लांट्स, त्यानंतर वाहनांच्या संख्येमध्ये झालेली वाढ, आधुनिक पद्धतीनं शेती करण्याची पद्धत, उत्पादन उद्योग व्यवसाय असतील किंवा खाणकाम आहे किंवा वृक्षतोड आहे. सगळ्यात महत्त्वाचं वृक्षतोड हे कारणसुद्धा आज आपल्या अस्तित्वाला सगळ्यात मोठा धोका निर्माण करतं आहे. आपल्याला माहिती आहे की आपण त्या ठिकाणी जंगलं नष्ट करून इमारतीच्या इमारती त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईसारख्या सिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर कितीतरी त्या ठिकाणी ज्या खाड्या आहेत त्या खाड्या बुजवलेल्या आहेत, त्या खाड्यांमधल्या वनस्पती त्या ठिकाणी तोडलेल्या आहेत किंवा आजूबाजूला नैसर्गिक साधन संपत्ती आहे, जे वृक्ष आहे ते वृक्ष तोडून त्या ठिकाणी बिल्डिंग उभा केलेल्या आहेत. मग त्याचा परिणाम काय होतोय की ज्यावेळेस पाऊस पडतोय त्यावेळेस त्या खाणींमधलं पाणी खाणींमध्ये साठायचं ते पाणी काय होतंय त्या ठिकाणी इमारतीच्या आजूबाजूनं पूर्ण त्या ठिकाणी परिसरामध्ये साठतंय. म्हणजे हेच संकट आपण काय केलंय, आपल्यावर ओढवून घेतलंय. त्या ठिकाणी वृक्षतोड केल्यामुळे आज बघितलं आपण की बरेच त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात की वृक्षतोड झाल्यामुळं त्या ठिकाणी पाऊस वेळेवर पडेना, पूर्ण ऋतुचक्र बदललंय. आपण जे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जे मुख्य 3 ऋतू आहेत ते 3 ऋतू त्या ठिकाणी आता त्यांचा योग्य असा त्या ठिकाणी आपण काय म्हणूयात विभाग राहिलेला नाही आहे की आपण पाऊस जर म्हटलं तर 7 जूनला आपल्याकडे पाऊस येतो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत पाऊस, त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर थंडी, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे उन्हाळा, असे त्या ठिकाणी 4-4 महिन्याचे आपण हंगाम केलेले आहेत किंवा हे ऋतुचक्र आहे. पण आज जर तुम्ही बघितलं आजच्या घडीला अगदी मागच्या 2-4 दिवसापासून तुम्ही अनुभवताय की बऱ्याच वेळा सोसाट्याचा वारा सुटतोय, त्यानंतर पाऊस येतोय, मध्येच थंडी वाजते, मध्येच ऊन पडते. म्हणजेच एकाच दिवसामध्ये आपल्याला उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या गोष्टी अनुभवायला येतात आणि याचा टोटली परिणाम आपल्या मानवी जीवनावर किंवा वातावरणावर होत आहे. आणि ह्याला एकमेव कारण आहे की माणसानं त्या ठिकाणी नष्ट केलेली जंगलं, अति प्रमाणात आपण काय केलेली वृक्षतोड केलेलं आहे. जे वृक्ष आपल्याला खूप उपयोगी आहेत, जी वृक्ष आपल्याला आपलं जीवन वाचवायला मदत करतात, त्याच वृक्षांची आपण काय करतोय, जास्त वृक्षतोड करतोय आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं. मग आता हे बघितलं आपण, ह्याची कारणं आहेत वायू प्रदूषणाची किंवा हवा प्रदूषण. परिणाम काय होतात तर आरोग्यावर होणारे परिणाम, वेगवेगळे वायू बाहेर सोडल्यामुळं आपलं फुफ्फुस आहे ते फुफ्फुस निकामी होतंय, त्यानंतर श्वसनाचे आजार निर्माण होत आहेत. कार्बन मोनॉक्साईड जर ऑक्सिजनऐवजी रक्तात मिसळला तर त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा दमा वाढीस लागणं किंवा कफाची निर्मिती होऊन सर्दी, पडसे, खोकले अशासारखे आजार या ठिकाणी निर्माण होत आहेत. त्यानंतर निसर्गावरील परिणाम जर बघितलं तर आपण आम्लधर्मी पावसाची निर्मिती होते आणि त्याचा परिणाम जमीन आणि पिकावर होते. म्हणजे जमीन नापीक बनते आणि पिकंसुद्धा काय होत आहेत, खाण्यायोग्य राहत नाही आहेत. त्याच्यानंतर रबरसारखा जो पदार्थ आहे किंवा रबर आहे तर त्या रबरवर सुद्धा ओझोन वायूच्या संपर्कात जर तो आला तर रबर काय होतोय त्या ठिकाणी कठीण बनतोय आणि त्या कठीण बनलेल्या रबरचा आपण जास्ती कालावधीपर्यंत उपयोग करू शकत नाही. म्हणजे रबर आणि ओझोन वायू एकत्र आल्यानंतर सुद्धा त्याच्यावर वेगळे विपरीत परिणाम होऊन त्याचाही परिणाम होतोय. त्याच्यानंतर जागतिक वास्तू आहेत. आपल्याला माहिती आहे जागतिक वास्तू कोणकोणत्या आहेत तर जगामधली 7 आश्चर्यांमध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ताजमहल आहे, तर तो ताजमहल आहे किंवा ग्रीस आहे किंवा पोलिस मधले वास्तू आहेत. ते वास्तूवर ह्या ठिकाणी जे वेगवेगळे वायू आहेत त्याचा काय होतोय विपरीत परिणाम होऊन या वास्तू काय झालेल्या त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्याला धोका निर्माण झाला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता सध्याची जी बांधकाम आहे त्या बांधकामावर सुद्धा त्या बांधकामाचं आयुष्यसुद्धा काय व्हायला लागलं, ह्या हवा प्रदूषणामुळे कमी व्हायला लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचा परिणाम आपण या ठिकाणी सांगू शकतो की जागतिक तापमान वाढ. त्या ठिकाणी टेम्परेचर एवढं वाढायला लागले की एखाद्या दिवशी हा ग्रह नष्ट होतोय का काय अशी भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ओझोन वायूच्या थरालाही त्या ठिकाणी काय झालंय छिद्र पडलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं वनस्पतींची वाढ खुंटणं किंवा त्या ठिकाणी पानं गळणं, वाकणं किंवा झाडं मरून जाणं अशा गोष्टीसुद्धा ह्या हवा प्रदूषणामुळे होत आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं की वेगवेगळ्या आजारांना आपल्याला बळी पडावं लागते. तर असे ह्याचे काय आहेत परिणाम आहेत हवा प्रदूषणाचे. मग त्याच्यासाठी शिक्षक म्हणून आपण कोणकोणत्या उपाययोजना सांगू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं शासनाने यासाठी कडक कायदे व नियम केलेले आहेत.
मग हे कायद्यांचं प्रत्यक्ष काय केलं पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे. की वृक्षतोड करतोय तर त्या ठिकाणी वृक्षतोड करत असताना ती कोणत्या कारणासाठी केली जाते त्याची अधिलेखी परवानगी घ्यायला पाहिजे, तरच वृक्षतोड करून दिली पाहिजे. म्हणजे जे कायदे आपण केलेले त्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. नंतर आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करताना जी वाहनं आहेत ती वाहनांमध्ये कॅटॉलिटिक कन्व्हर्टरसारखे किंवा फिल्टर बसवणं ह्या गोष्टी जर केल्या तर वाहनांमधून पडणारा कार्बन मोनॉक्साईड आहे त्याचं प्रमाण कमी करू शकतो. त्याच्यानंतर जी प्रदूषक आहेत त्याची प्रदूषकाच्या वेगवेगळ्या प्रदूषक नियंत्रित करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण यूज केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण पद्धत आहे किंवा सेंट्रीफ्युगल दाबाची पद्धत आहे किंवा इलेक्ट्रोसिटी दाब आहे किंवा फिल्टर आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, प्रदूषकाचा त्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रित करू शकतो. त्याच्यानंतर जी प्रदूषकं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं वेगळे करणं, म्हणजेच त्या ठिकाणी ती प्रदूषकं विरघळवणं किंवा घन पदार्थावर चिटकवणं किंवा जाळणं अशा पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, ती प्रदूषकं निर्माण करू शकतो, ती प्रदूषकं नष्ट करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाययोजना म्हणजेच जिथं शक्य आहे तिथं आपण सार्वजनिक वाहनांचा उपयोग केला पाहिजे. उदाहरणार्थ जवळचा प्रवास आहे 20-25-30 किलोमीटरचा तर आपण STचा जास्त उपयोग केला पाहिजे. म्हणजे सार्वजनिक वाहनांचा आपण त्या ठिकाणी उपयोग केला पाहिजे. त्यानंतर आपण वाहनं वापरतो त्या वाहनांची गती जेवढी स्पीड वाढेल तेवढं त्या ठिकाणी इंजन तापणारे आणि त्यातून हे वायू पडणारे, तर आपण वाहनांची गती त्या ठिकाणी कमी ठेवली पाहिजे. तर वाहनांच्या गतीमुळे सुद्धा कार्बन मोनॉक्साईड कमी तयार होऊन वातावरणामध्ये कमी पसरेल आणि त्या ठिकाणी आपलं संरक्षण होईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा उपयोग करणं. आता तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉनिक गाड्या आल्यात की ज्याला पेट्रोल डिझेल लागत नाही. सौर ऊर्जा ती बॅटरी आपण चार्ज केली की त्याच्यावर त्या ठिकाणी काय होतं, इंजिन चालतं. तर याच्यातून पडणारं कार्बन मोनॉक्साईड ह्याचं प्रमाण काय आहे, खूप कमी आहे. तर अशा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा उपयोग करणं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे, औष्णिक प्रकल्प आहे किंवा ऊर्जा प्रकल्प आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने आहेत, तर ते शहरालगत न ठेवता आपण शहरापासून दूर अंतरावर जिथं लोकवस्ती नाही अशा ठिकाणी जर ते निर्माण केले तर निश्चित ह्या प्रदूषणाला आपण आळा घालू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाहनांवर त्या ठिकाणी वाहनांमधून निघणारा धूर आहे त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की PUC आपण त्या ठिकाणी चेक करतोय की आपलं त्या ठिकाणी ते वाहन जास्त त्या ठिकाणी हवा प्रदूषण करतंय का. तुम्ही पुण्यासारख्या सिटीत गेला तर एंट्रीलाच तुम्हाला ते PUCच्या गाड्या दिसतील की जेथे तुम्हाला तुमची गाडी चेक करून त्या ठिकाणी रिसिप्ट दिलं जातं की जेणेकरून तुम्ही कुणीही तुम्हाला दाखवलं तर तुमचं वाहन त्या ठिकाणी त्या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही किंवा लोकांच्या जीविताला हानी पोचत नाही आहे असं त्या ठिकाणी तुम्हाला पावती दिली जाते. म्हणजे अशा वेगवेगळ्या उपायांमधून आपण काय करू शकतो, हवा प्रदूषण रोखू शकतो. पुन्हा बघा, हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण कडक कायदे नियम केले पाहिजेत, आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे, प्रदूषण नियंत्रित करण्याच्या पद्धतींचा वापर केला पाहिजे, प्रदूषण तपासण्याच्या पद्धतींचा उपयोग केला पाहिजे किंवा प्रदूषक वेगवेगळ्या पद्धतीनं काय विलग केली पाहिजेत. त्याच्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी आपण सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे, वाहनांची गती कमी ठेवली पाहिजे. त्यानंतर सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा आपण उपयोग केला पाहिजे आणि प्रदूषण करणारे उद्योग शहरापासून दूर अंतरावर ठेवले पाहिजेत आणि वाहनांची आपण वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. तर या ठिकाणी बघा मुलांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषणातला पहिला प्रकार हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण, त्याची कारणं कोणती आहेत, प्रदूषकं कोणती आहेत, त्याची कारणं कोणती, त्याचे परिणाम काय होतात आणि त्यासाठी उपाययोजना काय असायला पाहिजेत, या गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. याच्या पुढेही जाऊन आणखीन उपाययोजनांमध्ये ॲज अ टीचर म्हणून तुम्ही काय करा असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही त्या ठिकाणी नाट्यकरणाच्या माध्यमातून आम्ही प्रदूषण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी समाजाचं उद्बोधन करून वेगवेगळ्या वेगवेगळ्या निबंध स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत, अशा स्पर्धा घेतल्या जातील. मुलांना वृक्षारोपण करायला लावलं जाईल. त्याच्यानंतर जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उद्युक्त केलं जाईल. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर या लहान वयातच बिंबवून त्या ठिकाणी त्या निसर्गाचं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण शिक्षक या नात्यानं विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीने आपण पुढच्या तासाला पुढचा प्रकार अभ्यासणार आहोत. तर हा भाग तुम्हाला समजला असेल आणि तुम्ही 9वी-10वीची जर भूगोलाची पुस्तकं बघितली तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा प्रदूषणाचा भाग मिळून जाईल. तर त्या ठिकाणी खूप सोपा भाग आहे, समजला अशा अपेक्षा करते आणि थांबते. ओके, थँक्यू.